श्री स्वामी समर्थ. मेष राशी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीला येणारा आठवडा कसा जाणार? या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार? या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल का? आरोग्याबाबत तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल? करिअरमध्ये कोणत्या नवीन संधी मिळतील? ग्रहांची साथ लाभेल का? ग्रहांच्या हालचालीमुळे तुमच्या नशिबात या आठवड्यात नेमके काय घडणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अनुकूल परिणाम मिळतील. हा आठवडा तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि ऊर्जावान ठरेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि उत्साह वाढेल. तुम्हाला काही प्रसंगी उतावळेपणामुळे निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात. तुमच्या कामकाजात चांगली गती येईल, पण संयम व विवेक राखणे हे या आठवड्याचे मुख्य मंत्र असतील. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सुरुवातीला डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही जास्त ताण घेणे टाळावे. तुमच्या शरीरात ऊर्जा असेल, पण ती योग्य दिशेने वापरणे आवश्यक आहे. तुम्हाला ॲसिडिटी, अपचन किंवा रक्तदाब याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हलका व पौष्टिक आहार घ्या. झोपेची वेळ निश्चित ठेवा. मनःशांती मिळवण्यासाठी प्राणायाम, योग व व्यायाम करणे आवश्यक आहे. महिलांनी हार्मोनल बदलांशी संबंधित लक्षणांवर लक्ष ठेवावे. लहान मुलांचे आरोग्य या आठवड्यात चांगले राहील, पण संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरणात सकारात्मकता राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, स्नेह आणि एकत्रितपणा वाढेल. तुमच्या घराची सजावट किंवा नूतनीकरण यामध्ये तुम्ही लक्ष घालाल. भावंडांचे संबंध सुधारतील. मित्रांकडून एखादी आनंदी वार्ता मिळू शकते. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. तसेच तुम्हाला सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही समाजकार्य किंवा नेतृत्वाशी संबंधित कामात लक्ष घालाल. मेष राशीच्या व्यक्तींना पुरस्कार, सन्मान किंवा नामनिर्देशन यासारख्या आनंदी वार्ता मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूपच महत्त्वपूर्ण असेल. तुम्हाला या आठवड्यात अनुकूल स्थिती प्राप्त होईल. तुमची एकाग्रता वाढेल. यामुळे तुमच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हा आठवडा उत्तम असेल. जे विद्यार्थी वैद्यकीय, तांत्रिक व स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन व संसाधनांची उपलब्धता मिळेल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक संधी किंवा परदेशी शिक्षणासाठी संधी मिळू शकते. तरुण विद्यार्थ्यांना नोकरीबाबत शुभवार्ता मिळेल. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण लाभेल. तुमचे संवाद कौशल्य वाढेल. त्यामुळे मीटिंग, सादरीकरण किंवा क्लायंटशी बोलताना तुमचे शब्द परिणामकारक ठरतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्यांचा नोकरी बदलाचा विचार आहे त्यांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळतील. मेष राशीच्या व्यावसायिकांना आठवडा लाभदायक परिणामांचा असेल. तुम्ही या आठवड्यात काही महत्त्वाचे व्यवहार पूर्ण कराल. स्वतंत्र व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्साही असेल. रिअल इस्टेट, मार्केटिंग, IT किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांना नवी गती प्राप्त होईल. मात्र व्यावसायिकांनी या आठवड्यात निर्णय घेताना घाई करू नये. थोडे थांबा आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करा, कारण या आठवड्यात तुमच्यात थोडी आक्रमकता दिसून येईल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू स्थिर राहील. या आठवड्यात पैशांचा ओघ चांगला राहील. तुमची प्रलंबित रक्कम मिळू शकते. तुम्हाला गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम असेल. ज्या गोष्टींवर तुमचा पूर्ण ताबा नाही त्यामध्ये पैसे गुंतवू नका. या आठवड्याच्या मध्यानंतर खर्चाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो, परंतु बजेट लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेम जीवनात रोमांस वाढेल.
पण तुम्हाला या आठवड्यात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात. आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. प्रेमाच्या नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांना या आठवड्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते. तसेच मेष राशीच्या वैवाहिक जीवनात नात्यातील ऊब वाढवण्यासाठी जोडीदारासोबत एखादा छोटा प्रवास करणे उपयुक्त ठरेल. तुमच्या वैवाहिक नात्यातील मतभेद प्रेमाने दूर करता येतील. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. जोडीदाराला वेळ द्या. यामुळे वैवाहिक सुखात भर पडेल. उपाय: मेष राशीच्या व्यक्तींनी आठवडा शुभ परिणामांचा जावा यासाठी काही उपाय करावेत. लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवल्यास ग्रहांची अनुकूलता वाढेल. ओम अंगकाराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तणाव कमी होईल. मंगळवारी हनुमान मंदिरात लाल फूल अर्पण करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. शक्य असल्यास गरिबांना लोह किंवा लाल मसूर दान करा. एकूण मेष राशीला या आठवड्यात आर्थिक स्थैर्य, कामात यश आणि नात्यांमध्ये सौहार्द निर्माण होईल. पण तुम्हाला भावनिक उतावळेपणावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संयम राखला तर सर्व क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील. तुम्ही आत्मविश्वास आणि मेहनत यांच्या जोरावर यश मिळवू शकाल. हा आठवडा तुम्हाला प्रगतिकारक आणि प्रेरणादायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.